माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC आणि मायनॉरिटी मागासवर्गीय समाज आज कमीत कमी 80% आहेत आमच्या महाराष्ट्रात। त्यानंतर मायनॉरिटीचे आणि संविधानाला मानणारे जे काही लोक आहेत ते मग कुठल्याही जातीचे असो कुठल्याही धर्माचे असो आणि भारतातील SC ST OBC मायनॉरिटी ज्याला मूल निवासी लोक म्हणतो आपण, त्यानंतर जे कोणी संविधानाला मानतात असे सर्व लोकांना, चाहे कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो कोणी असो। त्यानंतर आज मी माझे जे गुरु आहेत डॉक्टर मामा देशमुख 89 वर्षाचे आहेत। महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती आहे की ज्यांनी आपलं प्रकाशनसुद्धा स्वतः केलेलं आहे। त्यांचं प्रकाशन करायला कोणी तयार नव्हते आणि त्यांनी पहिला व्यक्ती आहे भारतातला, आज 89 वर्षाचे झालेले आहेत। स्वतः लिहितात, स्वतः प्रकाशन करतात, कारण कोणी प्रकाशन करायला तयारच नाही आहे। आणि आज ते 89 वर्षाचे आहेत। आणि BSPचा लोकांनो विचार करा, जी व्यक्ती मामा देशमुख कांशीरामच्या चळवळीमध्ये सुरुवातपासून ते एंडपर्यंत होती, बघा त्यांचा इतिहास। तुम्ही बघा कांशीरामच्या नावाने भक्त लोकांनो काय सांगतात ते। कांशीरामजींनी म्हटलं होतं, तिलक तलवार तराजू मारो सालों को 85 भाग हमारा है, कहा गया वो कांशीराम जी का नारा, क्यों डर रहे हो, गुलाम हो, दूसरे के दिमाग से चल रहे हो लिख के और सोच रहे और हमें मिलेगा, अब ऐसा नहीं मिलेगा। 21वीं सदी है, पूछो कौन से कंट्री में एक वर्ल्ड में ब्रह्मा पैदा हुआ है, 5000 साल से हमारा शोषण कर रहे। आणि भारतातील आर्मी नेव्ही एअरफोर्स आणि चीफ, त्यानंतर पॅरामिलिटरी फोर्स, त्यानंतर रिटायर्ड ऑफिसर्स, माझे मोठे बंधू लहान बंधू जे आपल्या देशासाठी रक्त वाहतात ते सर्व लोक, त्यानंतर हिस्ट्रीची डिग्री घेतलेल्या लोकांनो आणि डॉक्टर इंजिनियर झालेल्या लोकांनो आणि लॉचा डिग्री नाही डॉक्टर घेतलेल्या लोकांनो, आज सर्वांना चॅलेंज करतो आहे। आणि जगामध्ये 2 महामानव झाले आहेत। तथागत गौतम बुद्ध म्हटलेलं आहे, मी काही परमेश्वर नाही आहे, मी वास्तव्यवादी आहे। वास्तव्यवादी म्हणजे जी गोष्ट शक्य आहे, सायन्सच्या दृष्टिकोनातून जी शक्य आहे किंवा जी गोष्ट होऊ शकते आणि टाईम आणि मॅथमॅटिक्स, त्यालाच मी मानणार। आज 5000 वर्षानंतर शोषण झाल्यानंतर सुद्धा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं महान कार्य केलं। जगातला टॅलेंटेड पर्सन 1000 वर्षानंतर सुद्धा बाबासाहेबांचे विचार आहेत ते तुमच्या सगळ्या उन्नतीसाठी, फायनान्सपासून नॉलेजपासून शिक्षणापासून सगळ्या गोष्टींवर बाबासाहेबांनी एवढं मोठं ज्ञान घेऊन जगाला दिशा दाखवलेली आहे। आणि त्या देशामध्ये बघा दादांनो 5000 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्याच महामानवाला आर्य विदेशी यहुदी नाझी निजामी मराठा 200 टाइम डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही हत्याऱ्या लोकांनी त्या विश्वरत्नाची 5 डिसेंबर 1956 हत्या केलेली आहे। बघा दादांनो, सविता कबीर, नेहरूजीची रखेल कोणी तयार केली आहे? आतंकवादी देशद्रोही RSS जनसंघ कोण होय करणार आहे? कोण होते 1885 मध्ये? कितीतरी संतांनी 1885 ब्राह्मण वैश्य क्षत्रिय लाल बाल पाल आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेसची स्थापना केली। कोणी केलेल्या 25 मध्ये आतंकवादी देशद्रोही हत्यारे हिटलरच्या औलाद 200 पटीने त्यांनी RSS जनसंघाची स्थापना केली। आणि स्वातंत्र्य समता बंधुत्व
या महाराष्ट्रातल्या कितीतरी संतांनी आपली आहुती दिली दादांनो, कितीतरी राजांनी आपली आहुती दिली. आणि बघा हे जे आर्य विदेशी यहुदी नाझी हिटलरपेक्षा 200 पटींनी डिक्टेटर आतंकवादी युरिसियन आलेत. याचा हेट पुष्पशृंग याने 10वा मौर्य राजा बुद्धदत्ताची कपट बुद्धीने हत्या केली आणि बुद्धचे प्रसारक होते. त्यांचं डोकं कापलं, शराव नदीत टाकलं आणि भीतीपायी बिचारे कोणी थायलंडला गेलं, कोणी जायपूरला गेलं, कोणी लंकेला गेलं, कोणी चायनाला पळाले. आणि इतके क्रूर याने सांगितलं की ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, पायातनं शूद्र आमच्या 7000 जाती केल्यात दादांनो. आणि बघा दादांनो, हे सांड आलेले होते बॅचलर आणि सांगितलं की तुमच्या 3 वर्षाच्या पोरीपासून बायांपर्यंत जी आम्हाला आवडेल तिच्याशी भोग करू आणि माणसाचा विरोध कर त्याला कापू, जो कोणी शाळेत जाईल त्याचा कानात सिसा टाकून त्याचा खून करू. ह्या इतिहास काय खोटा आहे? स्वतः म्हणतो आर्य विदेशी यहुदी नाझी निजामी मराठांचा 200 डिक्टेटर आतंकवादी हा कोकणातला चितपावन संघटनचा हा हिटलरचा औलाद डिक्टेटर आतंकवादी मोहन भागवत स्वतः लग्न नाही केलं, लोकांना सांगतो 3-3 पोरं करा. म्हणजे किती कूर आहे हा, कूर. आणि त्यानंतर संतांना किती मारलं, आमच्या बायांना जिवंत जाळलं. 10व्या शतकात रैदास, कबीर, गुरु नानकची फॅमिली कितीतरी संतांना, नामदेव महाराजांना चप्पलाने मारलं, तेव्हा तो गुरुद्वारामध्ये जाऊन शिरोमणी झालेला आहे. 10व्या शतकात बसेश्वर झाला, चक्रधर स्वामी, सगळ्यांना मारलं याने. 11व्या सदीमध्ये मोगल आल्यानंतर यांनी मोगलाला बोलवलेल्या हरामखोर लोकांनी, हिटलरचा औलादीने, ते सुद्धा बॅचलर आलेत. बाया इथल्या मोगल आणि मराठे राजे यांच्या प्रॉपर्टीसाठी वार होत होते, पण मोगलांनी कुठल्या संताला मारलेलं नाही, कुठेतरी दाखवलेलं आहे का? आणि 14व्या सदीमध्ये 15व्या सदीमध्ये हे राजे महाराजे शूर निघालेत आपले पूर्ण भारतामध्ये. त्यातला सगळ्यात जास्त राजे शूर झाले ते महाराष्ट्रात. त्यांना व्यसन लागलं बायांचं. 8-10 बाया करायचे. आमच्या बाया हे अंधविश्वासी होते. राजाच्या घरात पैसा, बाया मस्त खायचं प्यायचं. राजा किती बायांचं शांती करणार आहे? हे अंधविश्वासाच्या नावाने, पूजापाठच्या नावाने मुनीम जीवन त्यांच्या घरात घुसले, यांची जी कोंब निघाली आहे. म्हणजे बघा कोणतं कोणतं रक्त आहे. आर्य विदेशी यहुदी नाझी हिटलरपेक्षा 200 टाइम्स हे म्हणजे ब्राह्मण. त्यानंतर मोगलच्या बायका सुद्धा आमच्या शूद्र होत्या. मोगल आणि राजा महाराजे यांची जे बी तयार झालेला हायब्रिड हा निजामी मराठा कूर निघालेला आहे. कूर एवढा बघा दादांना सांगतो. 1594 किंवा 55चा जन्म शहाजी राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वडिलांचं नाव आहे. 1608ला जगसंत श्रेष्ठ तुकाराम ओबीसी समाजाचे होते, तेली जातीचे होते. त्यांना सुद्धा याने मारून टाकलं 42 वर्षांनंतर. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाऊ ही शिवाजीची आई, ही सिंदखेड राजाजी लखोजी जाधवची शूद्र बाई. त्याला जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांकडे ट्रेनिंगला पाठवलं जिजाऊने. बघा जेएम रोडमध्ये अजूनही तुकाराम पादुका चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जगसंत श्रेष्ठ तुकारामाचं पाय पडताना दाखवलेलं आहे. बघा एवढा मोठा राजा, मुस्लिम सरदार, आम्ही बॅकवर्ड असेल लोक. आणि बघा दादांनो, कृष्णा भास्कर कुलकर्णीने घात करत असा कच्चा चिरून काढलं पेशव्याला. मुस्लिम सरदाराने एक सुंदर पत्नी आणली मुंबईचा मुसलमानाची राजाची. खबरदार म्हटलं माझ्या बहिणीला हात लाव. आणि शेतकऱ्यांना सांगितलं ढेटाला हात लावला मारून टाकू. काशीच्या गंगाभटांनी पायाच्या अंगुठाने त्याचं राज्याभिषेक केलं. कुठलाही पेशवा आणि कुठलाही निजामी मराठा हे सगळे कूर लोक, कातील लोक, देशद्रोही हत्यारे, हिटलरपेक्षा 200 पटीने टेररिस्ट लोक आहेत. देशद्रोही लोक भारताचे देशद्रोही लोक आहेत. 90% समाजानं
माझ्या मूळ निवासी लोकांनो विचार करा. अरे तुम्ही संविधानाने झालेला आहे शिकलेल्या लोकांनो, कुठं पैदा झालाय सांगा. ब्रह्मा जगामध्ये 5000 वर्षापासून आमचं अन्याय अत्याचार करून आमच्या आया बहिणीचा फिर भोग म्हणून हे उपयोग करतायत. आणि अशा राजाचं काशीच्या गंगाभटाला मारलं पापी आहे म्हणून. त्यांचा मुलगा, त्याचं नाव आहे संभाजी महाराज, 1657ला एक सुद्धा लढाई नाही हरले, 10 ग्रंथ लिहिलेत. बघा दादांनो, हे निजामी मराठा मिळून, पेशवाई मिळून 32व्या वर्षी औरंगजेबचं नाव सांगता, ह्यांनी मिळून त्याचे 32 तुकडे केले. भीमा कोरेगावला भीमा नदीत टाकून दिले. बघा आमच्या बाया सकाळी गेला 1689ला. सांगितलं होतं जो हात लावेल त्याचा खून करू आम्ही. पण ही जिनियस कोम आहे. गंगाराम महार, गायकवाड यांनी त्या तुकड्यांना शिवलं आणि वड बुजुर्गला त्यांची समाधी बांधलेली आहे. दादांनो 1689 जिजाऊ लढली तलवार घेऊन, अहिल्याबाई होळकर लढली. कोण होत्या? शूद्र, ताराराणी लढले. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, स्वातंत्र्य मिळवून दिलं शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आमची आई जिजाऊ अहिल्याबाई होळकर. 18व्या शतकामध्ये इंग्रज आले. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा शेखने शाळा सुरू करून समता आणली समाजात, बहुजन समाज. त्यानंतर बघा छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 1874चा. त्यांनी सांगितलं जो कोणी बहुजनांचा पूर्वशाहीत 1 पैसा फाईन आणि 50% आरक्षण दिलं. आणि काय आणलं? बंधुत्व निर्माण केलं. SC ST OBCच्या बहुजनांचं लोगोवर आपले लीडर विश्वरत्न 1920 मध्ये परिषद घेतली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जिवंत असताना त्यांच्या पुतळा बिंदू चौकात उभारलेला आहे. आणि पेरियार रामास्वामी 1870ला हा जिनियस माणूस 1900 मध्ये गेला अलाहाबादला, 5 मध्ये कोल्हापूरला. त्याला जेवायला दिलं नाही कारण दाढी होती. ते म्हणतात यांचं कधी तयारच असते म्हणून हे चिकणे राहतात. आणि अँटिना असते त्यांना माहीत असते कोणाशी भोग करायचं. ते 3 वर्षाच्या पोरीपासून तर कुठल्याही बाईवर करू शकतात कारण हे देवाच्या औलाद आहे. बघा महाभारतामध्ये कृष्णाला पावर दिलेला आहे. कुठली? आमची बाया यांच्यासाठी सदैव तयार आहेत. बघा महाभारतमध्ये कुंभमेळ्यामध्ये नंगे नाहणारे लोक लव्वानं कुश तयार करतात. आणि राम आणि लक्ष्मण. दादांनो 9 मे 1922ला यांनी शाहू महाराजाला साडेसापाट उंच 1 बुक्कीने मारणारा, त्याला या पेशवाई आणि निजामाई मराठा हिटलरच्या 200 पटीने स्वतःच्या राजाला सुद्धा यांनी खून केलेला आहे, पॉयझन मारलेलं आहे म्हणतात. 24 मध्ये पेरियारने काँग्रेस सोडली, शपथ खाल्ली आहे दादांनो. काय शपथ खाल्ली? राम सीता लक्ष्मणची यात्रा काढली चेन्नईमध्ये. सांगितलं सापाच्या दंशाने एकच माणूस मरतो, पण ह्या साप को छोडो बम्मन को काटो. आणि ते केलं असतं तर आजी आमच्यावर परिस्थिती नसतील. आणि 70% आरक्षण घेतलेलं आहे. 70% आज पण आहे. कोणाची बापाची मदत नाही. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी मंदिरासाठी पाण्यासाठी 31 मध्ये हा जो आहे हा काँग्रेसचा बनिया गांधी यांनी सेपरेट इलेक्ट्रोपोलसाठी हे केलं, उपोषण केलं. 35ला रमाईचं निधन झालं. आणि एक बाबासाहेबाचा मुलगा होता यशवंत, 1912चा जन्म आहे यशवंत. त्याला मॅट्रिक सुद्धा होऊ दिलं नाही. किती क्रूर लोक आहेत. आणि हिटलरने सेकंड वरवार केला. कितीदा सांगितलं ते म्हटले इंग्रज आम्ही चले जाऊ. आणि 36ला आरक्षण दिलं. आरक्षणमध्ये संरक्षण दिलं SC STला. आणि प्रोव्हिजन केले 340 कलमचे OBCसाठी. आणि बघा दादांनो 42 मध्ये कोण मेलेत? SC ST OBC मूळ निवासी लोकांनी आपली प्राणाची आहुती दिली. बाया चपला नव्हत्या, उपाशी राहत होते. अनाडी लोक होते. पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी स्वतःचं बलिदान केलेलं आहे. अजूनही लिस्ट लागलेली आहे बघा. त्याच महात्म्याला 30 जानेवारी 1930 रोजी आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, काँग्रेस आरएसएस जनसंघचा आतंकवादी मेंबर नाथूराम गोडसेंनी त्याचं सुनता केलं होतं. आणि गांधीजीला
30 जानेवारी 1848ला खून केलेला आहे. का खून केलेला आहे? हे सगळे काँग्रेसमध्ये होते, जिनापासून गोडवलकरपासून सगळेचे सगळे. कारण यांनी ब्रिटनला विनंती केली की आम्हाला एक बॅरिस्टर द्या, तेव्हा ब्रिटनने म्हटलं तुमच्या देशात हिरा आहे. गांधींनी नेहरूला सांगितलं की बाबासाहेबांना नॉमिनेट करा. जोगेंद्र मंडलने रिजाईन केलं. 2 वर्ष मुसलमान आणि आदिवासी तलवारीकडून बाबासाहेबांना संविधान पीठात पाठवलं. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबरला संविधान कंप्लीट केलं. काय म्हणतात, आम्हाला मनुस्मृती पाहिजे, आम्ही मानणार नाही. आणि त्यासाठी म्हणून यांनी गांधीजीची हत्या केली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि बाबासाहेब महामानव एवढं अन्याय अत्याचार केल्यानंतर त्यांना वाटलं की आता तरी सुधरतील आणि प्रत्येकाला स्वाभिमानाने जगायसाठी एकमताचा अधिकार, शिक्षण, रोजगार आणि हेल्थ, आणि सांगितलं 90% लोकांनी टॅक्स भरायचा. 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. दादांनो, लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य. इतके हरामखोर हिटलरच्या अवला 200 पासून बघा. 4 स्तंभ, कारपोरेटर सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी. कोण बसलेत? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि निजामी मराठा एवढे कोर ज्यांनी खून केलेला आहे संभाजी महाराजचं, ज्यांनी शिवाजी महाराजांना सुद्धा संपवल्या. 50 वर्षाअगोदर शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे. ज्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा खून केलेला आहे आणि ज्यांनी 5 डिसेंबरला बाबासाहेबांचा सुद्धा खून केला. ही आतंकवादी RSS, जनसंघ आणि काँग्रेस. नेहरू फॅमिली विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची खुनी फॅमिली आहे. 51 मध्ये हिंदू कोड बिल आणि कालेरकर ऐकसाठी नेहरूजींनी सांगितलं कालेरकर रिजाईन कर. 52 मध्ये बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने दिलं आणि 78,000 मते इन्व्हॅलिड करून, जसं आज EVMनी किती व्होटिंग करा, काय करा, तेच निवडून आणणार. आणि एक माणूस, कारण आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे हे सगळे कारपोरेटर सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडियामध्ये बसलेले आहेत. त्यांना आम्हाला गुलाम करायचं आहे. पण लक्षात ठेवा हरामखोरानो, हा तुमच्या बापाचा देश नाही होय. मी जगाला सांगत आहो, आम्ही का जगाच्या पृथ्वीवर नाही आहोत का? आज 5,000 वर्षापासून आमचं शोषण करून परत त्यांनी एक कारपोरेटर सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया इलिगली कॅप्चर करून आमचं एज्युकेशन संपवलेलं आहे. आमची नोकरी संपून, आमचं स्वाभिमान संपून परत आम्हाला गुलाम करण्याची तयार केलं आहे. लेकिन हरामखोरानं लक्षात ठेवा, जगाकडून तुमची कत्ल करायचं आहे. मी जगाचा मानववादी कंट्रींना सांगतो, असा कुठं अन्याय अत्याचार आज 5,000 वर्ष केल्यानंतर, 75 वर्षानंतर परत हे आम्हाला, मेरे 90% लोकांनो, आपल्या स्वतःचा पुढच्या पिढी करता. कारण 75 वर्षात यांनी एवढं काही आमचं शोषण केलं, जेवढं शोषण मोगलाने सुद्धा केलं नाही इंग्रजांमुळे. शाहू आंबेडकर 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली 56ला आणि 5 डिसेंबरला सेशन त्यांचं खून केलं नेहरूची रखेल सविता कबीरनी. आणि 56ला हैदराबाद वेगळा केल्यानंतर 48ला हाफ पॅन्ट आणि टोपी घालून जाणारा शंकरराज चव्हाण OBCचा पूर्ण मराठवाडा आणि त्याचा पोरांनी बघा आदर्श घोटाळा, बाप पोरांनी मिळून पूर्ण मराठवाड्याला बर्बाद केलेला आहे. कारण असेच यांना गुलाम पाहिजे असते. 60 मध्ये विदर्भ वेगळा करून बघा किती क्रूर आहे ते. चितपावन संघटनेचं ऑफिस काळा सोना आणि 62ला कतलखाना काढलेला आहे. बघा रिस्ट्रिक्टेड एरियातल्या 14 जाती, टोटल जाती 47 की 48 आहेत. त्याच्यातले म्हणतात 14 जाती सत्य म्हणजे ब्रह्माच्या तोंडातून जन्मलेले हे. आणि 65 मध्ये हा निजामी मराठ्याचा हिटलरचा अवला 200 पटीने शरद पवार पॉलिटिक्समध्ये आलेला आहे. कोण राज करत आहे? आर्य, विदेशी, यहुदी, नाझी, निजामी मराठा
हिटलरपेक्षा 200 टाइम्सने डिक्टेटर, आतंकवादी, संभाजी महाराजाचे खुनी, शाहू महाराजाचे खून करणारे आणि बाबासाहेबांचा, आंबेडकरचा खून करणारे हे लोक बसले आहेत. जिना कुठं होता काँग्रेसमध्ये, त्यांचा हायब्रिड झालेला आहे. 65 पासून हा निजामी मराठाचं राज्य करताय. 64ला नेहरूजी गेल्यानंतर दादा यांनी 3 प्राईम मिनिस्टरला मारलेला आहे. पहिला प्राईम मिनिस्टर लाल बहादूर शास्त्री, ताशकंदमध्ये येऊन अजूनही. दुसरा प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी, मानवतावादी होती. आणि तिसरा प्राईम मिनिस्टर, माजी प्राईम मिनिस्टर राजीव गांधी. आणि त्यानंतर बघा यांनी मंडल कमिशन आलं 77 नंतर. बघा आमच्या देशात रेडिओ होतं का त्या काळात. हा 65 पासून. आणि हा हरामखोर वामन मेश्राम 77 पासून आतंकवादी संघटन संभाजी ब्रिगेड सोबत काम करते आहे. आणि यांनी 14 एसटीच्या जातीचं संघटन बनवून पूर्ण भारतातल्या आदिवासींवर काँग्रेस, आरएसएस, जनसंघचा हा संभाजी ब्रिगेड सोबत मिळून हा दलाल भडवा हा पूर्ण देशातला आदिवासींचा कितीतरी 40 वर्षापासून अन्याय केला. सांगा मला, व्होटिंग करायला आम्ही आहोत. 81 मध्ये बीजेपीचे आरएसएस झालेले आहे आणि 80 पासून टीव्ही आलेला आहे. बघा दादानो, 1,10,00,000, 4 आमदार, 4 खासदार, 2च्या ठिकाणी 25 आमदार. आम्ही आमचं पॉप्युलेशन याच्यामध्ये 60% आहे. हा आतंकवादी, देशद्रोही संघाचा हा दलाल भडवा हा वामन मेश्राम. भडव्या, सांग मला, आज तू आमच्या करोडो लोकांचं केलेलं आहेस आणि देशाला 45 वर्षापासून ज्या महाराष्ट्रामध्ये जनगणना सुद्धा यांनी केलेली नाही. आणि ह्या लोकांना मूर्ख बनवून, पैसा लुटून, बॉम्बसेपच्या नावाने हा मूर्ख बनवत आहे. आम्ही व्होटिंगचा अधिकार, आम्हाला, आमची लोकसंख्या त्याच्यात आहे 4 खासदार 25 आमदारामध्ये. आणि आम्हाला व्होटिंगचा अधिकार आहे. आणि आम्हाला म्हणतो तुम्ही ब्रह्माच्या तोंडातून हे पैदा झालेत. यांनी आतंकवादी संघटन काढलेले. आणि हे आरएसएस, काँग्रेस ही बाबासाहेबांचा खून करणारी हा 45 वर्षापासून त्या संभाजी ब्रिगेड सोबत मिळून आम्हाला व्होटिंगचा अधिकार. आज 75 वर्षानंतर सुद्धा आम्हाला भागीदारी नाही मिळालेली आहे. किती क्रूर आहे हा वामन मेश्राम. सगळ्या लोकांना मूर्ख बनवत आहे हा वामन मेश्राम. एवढं फ्रॉड इलेक्शन झालं महाराष्ट्रात, तोंडातून आवाज नाही काढत आहे. हा दलाल भडवा आरएसएसचा हस्तक आहे. याला जोड्याने हाना भडव्याला. याला महाराष्ट्रामध्ये पूर्ण फ्रॉड इलेक्शन करून डिक्टेटर झाले आहेत 2. हा शरद पवार. आणि हे एवढा अन्याय अत्याचार कुठल्या स्टेटमध्ये होत आहे का सांगा. आमच्या 60% आम्ही आहोत आदिवासी. आम्हाला म्हणतात 50 सगळं तुमची मायबाप आहे, प्रूव्ह करा. आम्हाला व्होटिंगचा अधिकार आहे पण भागीदारी नाही. म्हणजे किती क्रूर आहे वामन मेश्राम. आतंकवादी संघटन करून पूर्ण भारतातला आदिवासीवर अन्याय करताय. कुठल्या डिपार्टमेंटमध्ये, IIT मध्ये एसटीचं कोटा आहे सांगा दादांनो. इतका हा क्रूर आहे वामन मेश्राम. आणि सगळ्या देशातल्या लोकांना मूर्ख बनवत आहे बॉम्बसेपच्या नावाने. हा कांशीरामचा विरोधक आहे, हरामखोर. हा निजामी मराठा आणि आरएसएसचा हस्तक आहे. कोण आहे काँग्रेस, कोण आहे आरएसएस, कोण आहे जनसंघ सांगा. आम्ही व्होटिंग करतो. पूर्णचे पूर्ण 25 आमदार तेच, 4 खासदार तेच. आमचं 60% आहे. आम्ही 60 लाखाचा वर आहोत. 33 जातीमधले लोक. एवढा अन्याय त्याच्या जगाच्या पाठीवर कुठं होत आहे का. आणि त्याला सपोर्ट करणार हा दलाल भडवा हा तोंडाचा आवाज काढत नाही. एवढं फ्रॉड इलेक्शन झालं महाराष्ट्रात. आम्ही हे करतोय. आणि बघा यांनी किती अन्याय अत्याचार केला. फ्रॉड इलेक्शन घेऊन कानून बनवलेत या लोकांनी. द्विपक्षीय प्रणाली, इंडिया जाईल, NDA आहे, सिव्हिल कॉमन रूल, तुम्ही आम्ही सारखे. NPR करून तुमच्या प्रॉपर्टी लुटून 85 करोड लोकांना हे त्यांचा अधिकार घेणार आहेत. त्यानंतर प्रॉपर्टी लुटणार आहेत. अरे शिक्षण झालेल्या संविधान लोकांना लक्षात ठेवा. आणि त्यानंतर EWS, इलिगल रिझर्वेशन, हे जजपासून पिढ्यानपिढ्या बसतील. आतंकवादी, देशद्रोही लोक बसलेले आहेत पूर्ण. आम्ही 90% लोक टॅक्स भरतो, यांचे बायका पोरं खातात. त्यानंतर EVMने व्होटिंग फ्रॉड इलेक्शन. हा हरामखोर तोंडातनं आवाज करत नाही. एप्रिल महिन्यात म्हणतो जेल भरो.
हा हस्त काय माझ्या देशातल्या लोकांना खरं आहे का खोटं आहे, किती अन्याय अत्याचार केला या, हा जो आहे निजामी मराठा आणि आर्य विदेशी यहुदी किती हिटलरच्या औलाद आहेत, कुठल्या जगामध्ये एवढा अन्याय अत्याचार झालाय का आदिवासींवर, आणि हा त्यांचा हस्त काय हरामखोर प्रवीण गेडामला अखिल भारताचे करणारा हा माणूस, MP मध्ये तेच केलं, राजस्थानमध्ये तेच चाललेलं आहे. त्यानंतर बघा तुमचं शिक्षण गेलं, रोजगार गेलं, मुसलमान आतंकवादी, शेतकरी देशद्रोही, मणिपूरमध्ये आमच्या बायांना कापत आहेत, बँकाच्या बँका लुटून गेल्या, महाराष्ट्रात अन्याय अत्याचार बघा, 114 गोंडगोवारीला मारलं 94 नोव्हेंबरमध्ये, 96 मध्ये घाटकोपरला 11 लोकांना मारलं, खायलराजी कांड मेरिटच्या पुरीनं आईचा गुतावून टाकून अंधभावने यांना मारलं, 2014 मध्ये बघा लोकनेता गोपीनाथ मुंडेला मारलं, कारण जज लोयाला कोण होतं 14 मध्ये. त्यानंतर बघा दादांनो, प्रमोद महाजनची बेल गोपीनाथ मुंडेला दिलंय, लोकनेता होता, ओबीसीची जनगणनाला आणि EVM माहीत होतं. त्यानंतर हेमंत करकरेंनी त्यानंतर याला मारलं, जज लोयाला नागपूरला नेऊन, काही मिळत नाही, त्यासाठी लोकमतचे हे त्यांच्याकडे प्रूफ आहे निरंजन टकलेकडे. हायकोर्टच्या जजला मारल्यानंतर सुद्धा हे त्याची केस घेत नाही. किती कूर बसल्या तिथं, कूर किती काय ते बघा दादांनो. सुप्रीम कोर्टचे सगळे कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी आणि प्रेस विचार करा दादांनो. 12, 13, 11 मध्ये किती कांड झाले श्रीकृष्णाकडे इन्क्वायरी नाही, आणि म्हटलं होतं हेमंत करकरे माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, त्याला हा हरामखोर शिवाजीचा औलाद मग तो उज्ज्वल निकम मारलेला आहे, ते रेकॉर्ड आज मी मुश्रीफकडे आहे. दाभोलकरला मारलं, आणि त्यानंतर पानसरेला मारलं, आणि कर्नाटकचा आमचा विनोद गोळीनं मारलं. आणि महाराष्ट्रामध्ये किती अन्याय अत्याचार होत आहेत दादांनो बघा. यांनी 23 मध्ये डिसेंबरमध्ये 2 पोरांना पाठवून कायदा केला आहे, जो कोणी बोलेल त्याला आम्ही 9 महिने जेल आणि फायनान्शियल बोलते त्या 9 महिने जेल, आणि पोलिसांना पावर दिलाय मारा. बघा कॉम्बिंग करून 45 पोरं गेले देवेंद्र, त्याच्यासाठी कॉम्बिंग नाही आहे दादांनो. परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचं विटंबा केली होती, त्यासाठी आमच्या बायांना घुसून कॉम्बिंग करून त्यांना मारलं, आणि बिचाऱ्या सोळंशीला 23 सालच्या पोराचं कुत्र्यासारखं त्याला मारून त्याचं मर्डर केलं. अमानुष, मी जगाला सांगतो असा अन्याय अत्याचार या जगाच्या पाठीवर कुठं आहे. आणि हरामखोर लोकांनो, आर्य यहुदी, नाजी निजामी मराठा, हिटलरच्या आतंकवादी देशद्रोही लोकांना कुठं ब्रह्मा पैदा झाला ते सांगा हरामखोरांनो. तुम्हाला काय वाटतंय? आज सुप्रीम कोर्टला पण म्हणतोय मी, आणि वकिलांसाठी काळा कानून आणून तुम्ही आम्हाला दाबणार? माझ्या देशातील लोकांनो, प्रत्येक समाजामध्ये हे मनुवादी विचाराचे लोक झाले आहेत, एवढे हरामखोर डॉक्टर इंजिनियर झालेत, पण हरामखोर लोकांना बामणाचं गांडा चाटल्याशिवाय, ढुंगण चाटल्याशिवाय यांना झोप लागत नसते. कारण यांनी जेवढे काही हिस्ट्रीचे लोक आहेत सगळ्यांना यांनी डॉक्टर घेतले लोकांनी त्याला शिकवलेलं आहे. कारण गाईड लागतो ना डॉक्टर घ्यायला, की आमच्या ब्रह्म म्हणजे देवाच्या औलादाने तुमचं नशीब बनते, आणि त्यांना शिकवलं आहे पैसा आणि बाईचं तुम्ही करा. बघा लालची लोक, हरामखोर लोकांनो, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हरामाचा पैसा कमवायचा धंदा आहे. कधी आले हा SC ST OBC समाज, मराठा समाज पॉलिटिक्समध्ये? कोणतीही पार्टी आवड्याप्रमाणे चालते. हत्यारे, देशद्रोही, आतंकवादी, देशद्रोही पार्टी आहे तिन्ही, विश्वरत्नाची खुनी पार्टी आहे ते सगळेचे सगळे, आणि यांना ऑर्डरप्रमाणे काम सांगतात. समाजात येतात दादांनो, कोणी देवाच्या नावाने, कोणी जातीच्या नावाने, कोणी मुसलमानच्या नावाने, कोणी हिंदूच्या नावाने, कोणी कशाच्या नावाने दंगा करणे, यांना ऑर्डर दंगा करतात, आणि निरपराध लोकांची, गरीब निरपराध लोकांची हत्या करतात. किती क्रूर लोक आहेत, यांना झोडपून काढा. आणि बघा महाराष्ट्रामध्ये 31 खासदार आर्य विदेशी यहुदी निजामी मराठा, त्यानंतर 6 खासदार बाबासाहेबचे पॅन्थर म्हणणारे, हत्यारे, देशद्रोही, गू खाणारे हरामखोर लोक, 4 खासदार. बघा आमच्या 60% प्रॉपर्टी किती अन्याय अत्याचार वामन मेश्राम करतो, आमची गिनती आहे. यांचेच खासदार निवडून यांचे, आणि आम्हाला म्हणतात तुम्ही खोटे आदिवासी. हा हरामखोर वामन मेश्रामचे संघटन. 6 खासदार शंकरराव चव्हाण त्याच्या पोरासारखे ओबीसीचे हिटलरचे औलाद हरामखोरांनो मराठवाड्यामध्ये राज करतायत, आणि आज कुठं घुसले आहेत ते बघा आदर्श घोटाला.
शिक्षण सम्राट, त्यानंतर युनिव्हर्सिटी सम्राट, सगळे सम्राट हे 500 पेन्शन 6 पार्टे. त्यासाठी आता संविधानासाठी माझे स्लोगन आहे, मरेंगे मिटेंगे. ईवीएम को हटाने के लिए जन आंदोलन करके अपने माँ बेटी बहन, माँ बेटी बहू बेटे के स्वाभिमान के लिए भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा. आज़ादी की तीसरी लड़ाई. आज के लिए इतना ही.